नमस्कार मंडळी, कसे काय मजेत आहात ना? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज परत तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तो म्हणजे कोकोनट बिस्किटं किंवा कोकोनट नानकटे. आणि बघू शकता इथे तुम्ही, मी तुम्हाला एक ट्राय करून दाखवली. एकदम खुसखुशीत असे झाले आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे. बघा, 2 प्रकारचे इथं मी बिस्किटं किंवा नानकेटं म्हणू शकता. तर बघा, आज आपण 2 प्रकारची नानकेटं करणार आहोत. ते म्हणजे एक आप्पेपात्रामध्ये आणि दुसरं म्हणजे आपली जी उकडवायची चाळण असते त्याच्यामध्ये. कारण एकाच वेळी भरपूर असे नानकेट होतात, वेळ कमी वाचतो, गॅस आपला वाचतो. त्यामुळे अशी मस्त छान अशा पद्धतीत तुम्हाला आज नानकेटं दाखवणार आहे. तेही गव्हाच्या पिठाचे. 2 कप गव्हाच्या पिठापासून अशी इतकी आपली भरपूर अशी नानकेटं झालीत. घरच्या घरी करायची, म्हणजे घरी लहान मुलं असतील तर इथे बघू शकता तुम्ही. लहान मुलं जर असतील तर अशी त्यांना दिली खायला तर किती आवडीने खातात. बघू शकता इथं तो किती खुश झालेला आहे आणि छान झाला असं सांगतोय. अगदी तो नाचायला लागला, इतकी त्याला आवडली. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बघा आणि हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हीसुद्धा परफेक्ट अशी नानकेटं बनवणार. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज तुम्हाला ना इथे वाटीच्या मेजरमध्ये सांगणार आहे, कारण ह्याच्या अगोदर मी कपाच्या मेजरमेंटनी सांगितलं होतं, तितकंसं समजलं नव्हतं. तर चला म्हटलं वाटीच्या प्रमाणात छान असे सगळ्यांना बिस्किटं करून दाखवावीत, म्हणजे तुम्हीसुद्धा नक्कीच घरी कराल. तर एखादी घरातलं कुठलंही भांडं घ्यायचं. तर इथं मी 1 वाटी घेतले. तर इथं घेतलेले आहे ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे चाळून. तर एखादी वाटी किंवा डबा असं घ्या तुम्ही, म्हणजे हे मेजर घ्यायला सोपं पडतं. तर इथे मी वाटीच्या प्रमाणात दाखवणार आहे, जेणेकरून सगळ्यांना सोपं होईल, अवघड काहीच जाणार नाही. घरच्या साहित्यात आणि कमी वेळेत असं तुम्हाला हे नानकेटं छान असे दाखवणार आहे. तर आपण 2 पीठ गव्हाचं पीठ घेतलं ना, त्यासाठी पाव कप इतकं बेसन पीठ घ्यायचं आणि पाव कप इतका बारीक रवा घ्यायचा. हे प्रमाण बरोबर आहे, ह्यात कमी किंवा जास्त काहीच करू नका. जर तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याची केलात ना तरी चालेल, पण मैद्याचं तितकंसं मुलांना खायला देणं योग्य नाही. त्याच्यामुळे हेल्दी अशी नक्कीच तुम्ही गव्हाच्या पिठाची बिस्किटे करा, एक नंबर अशी होतात. तर बघा, आपण काय घेतलं होतं, 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं. तर त्यासाठी आपल्याला 1.5 कप इतकी पिठी साखर घालायची आहे. जर तुम्हाला आणखीन गोड जरा आवडत असेल तर 2 कप पिठी साखर घेतली ना तरी चालेल. तर इथं मी 1.5 वाटी इतकीच पिठी साखर घेतलेली आहे. तर पिठी साखर चाळून घेतली. बघा, त्याच्यामध्ये साखर थोडीशी राहते, ती पण मिक्सरला थोडीशी वाटून घ्यायची. तर अगोदर 1 वाटी आपली पिठी साखर चाळून घेतली, नंतर ही अर्धी वाटी. तर असं 1.5 वाटी पिठी साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे आणि सगळे जिन्नस हे चाळून घ्यायचे. त्याच्यामुळे कुठेच गुठळ्या गाठ अजिबात राहत नाही. तर आता आपण हे चाळून झालं ना, आता आपण बाकीचं बघा काय काय ॲड ह्याच्यामध्ये करणार आहोत. ते म्हणजे विलायची पावडर. तर इथं मी अर्धा चमच इतकी विलायची पावडर घातलेली आहे. नंतर आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर. तर बेकिंग पावडर बघा किती घातले, अर्धा चमच बरोबर इतकी घातलेली आहे, कारण माझी नानकेटं पण भरपूर आहे. तुम्ही जर 1 कपची करत असाल तर इथं अर्धा बेकिंग पावडर वापरला तरी चालेल. तर नंतर ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण ते म्हणजे खाण्याचा सोडा. तर इथं बघा, पाव चमचा इतकाच खाण्याचा सोडा घातलेला आहे. तर आता आपण गोडाचा पदार्थ करतो, त्याच्यामुळे मीठ हे आलंच. थोडंसं चिमूटभर इतकं मीठ घालायचं, जेणेकरून नानकेटं ही चवीला खूप भारी अशी लागतात. तर आता आपण सगळे जिन्नस घातले. आता हे मिक्स करून घेणार आहोत. तर आपण काय बिस्किटं करणार आहोत, ती म्हणजे कोकोनट बिस्किटं करणार आहोत. त्याच्यासाठी कोकोनट हे आलंच. तर इथं मी 1 वाटी इतकं नारळाचं बुरादा किंवा डेसिकेट कोकोनट असं म्हणू शकता. तर ते 1 वाटी इतकं घेतलेलं आहे. तर ते भरपूर घालायचं, जेणेकरून नानकेटं खायला इतकी छान आणि चवदार अशी लागतात. नंतर आता हे छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, इथे मिक्स केलेलं आहे. तर आता इथे आपण हे बाजूला थोडंसं ठेवूया आणि आता तुम्हाला दुसरं दाखवते, ते म्हणजे आपल्याला नानकेटं कशात शिजवायचे आहेत. तर इथं घ्यायचं आहे आपल्याला तवा. तर हा लोखंडी तवा, जाड बुडाचा तवा आहे आणि त्याच्यावर आपल्याला असं आप्पेपात्र ठेवायचं आहे. इतका मोठा हा आपल्याला तवा घ्यायचा आहे. तर हा तवा मी गॅसवरती गरम करायला ठेवते, बारीक गॅस करून. जवळजवळ 10 मिनटं आपलं हे पीठ मळूसपर्यंत तवा गरम होईल. तोपर्यंत आता आपण इथे पीठ मळून घेऊया. तर बघा, इथं आपण सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेत आणि चाळूनसुद्धा घेतलेत. आता आपल्याला फक्त याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तूप. तर काहीजण काय करतात, तूप हे चांगलं फेटून घेतात. तर काहीच गरज नाही तूप फेटायची. तूप न फेटता सुद्धा आपली नानकेट एकदम खुसखुशीत होतात, कारण आपण कमी वेळेत करतो. त्याच्यामुळे काहीच गरज नाही आहे तूप फेटण्याची. तर हे डायरेक्ट तूप घालून मळलं ना तरी बिस्किटं ही आपली खुसखुशीतच होतात. तर बघा, आता प्रमाण तुम्हाला सांगते किती घ्यायचं तूप. तर आपण 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं, बरोबर ना? त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे, ते म्हणजे 1.25 कप किंवा 1.5 कप इतकंच तूप लागणार आहे. पण तुम्हाला सांगते अचूक प्रमाणात, म्हणजेच न चुकता कसं करायचं.
तर मी सुरुवातीला इथं 1च वाटी इतकं तूप घेतलेलं आहे आणि मी अर्धं तूप ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि आता हे मस्तपैकी असं मिक्स करून घेते. तर तुम्ही म्हणाल नेमकं वापरायचं तरी तूप किती? तर तुम्हाला सांगते, अगोदर 1 वाटीच घेतलं होतं ना, तर आपल्याला थोडं थोडं घालत जायचं आहे. कारण एकदम जर घातलं, आपण पीठ मळत राहतो, मग आपल्या हाताच्या उष्णतेमुळे ना हे तूप वितळलं जातं. त्याच्यामुळे थोडंसं कमी किंवा जास्त असं लागू शकतं किंवा आपल्या गव्हाच्या पिठावर सुद्धा अवलंबून आहे. कमी लागू शकतं किंवा जास्त लागू शकतं. पण तूप हे कसं घ्यायचं, घट्ट असलेलंच घ्यायचं. जर तुमच्याकडे पातळ तूप असेल तर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा, ते घट्ट होईल मगच घ्या, नाहीतर ह्याचं प्रमाण चुकू शकतं. त्याच्यामुळे घट्ट असंच तूप घ्यायचं. तर बघा, संपूर्ण 1 वाटी जितकं मी तूप घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे. नंतर परत मी ह्या वाटीमध्ये 2 चमचे इतकं तूप घेतलेलं होतं, त्याच्यातलं 1 चमचा तूप ह्याच्यामध्ये घातला आणि परत मळत गेले असं. आणि दोन्ही हाताने असं मळलं ना आपण, हे थोडंसं पातळ होतं, म्हणजेच तूप हे सोडायला लागतं. त्याच्यामुळे थोडं थोडं घालायचं, म्हणजे प्रमाण अजिबातच चुकत नाही. एकदम जर जास्त झालं तर ह्याच्यामध्ये जास्त होऊ शकतं आणि हे पीठ ना पातळ होऊ शकतं. तर बघा, इथे मी तुम्हाला गोळा करून दाखवला. छान असा गोळा होतोय आणि आता मस्तपैकी पीठ मळून घेणार आहे. आता याच्यामध्ये तूप ॲड करणार नाही. तर मी तुम्हाला सांगते, एकूण मला बरोबर तूप किती लागलं, तर मला 2 वाटी गव्हाचं पीठ होतं, त्यासाठी 1.25 कप इतकं बरोबर तूप लागलेलं आहे आणि छान असा गोळा करून घेतलेला आहे. बघू शकता इथे मस्त मऊसूत चिकना असा गोळा झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, नानकटं म्हणजे बिस्किटं करायला घेऊया. तर एकसारखं होण्यासाठी काय करायचं, असा एखाद्या कुठल्याही गोलाकाराचा चमचा घ्या. तर इथे मी 1 चमचा घेतला आहे, त्याच्यामध्ये जेवढं बसते तितकं पीठ घातलं आणि असे करणार आहे, म्हणजे आपली काय नानकेटे एकसारखी होतील. तर बघा, इथे मी असे भरपूर असे करून घेतलेले आहेत. तर आता आपण चमचा बाजूला ठेवूयात आणि जी केलेली नानकेट आहेत ती पटकन करून घेऊयात आणि शिजायला ठेवूयात. म्हणजे काय होईल, आपली ही अगोदर जेवढी केलेली आहेत ना, ती तरी आपण सुरुवातीला शिजायला ठेवू शकतो. ह्याने आपला वेळ कमी वाचेल. तर बघा, आपण काय करणार आहोत, कोकोनट नानकेट. मग त्यासाठी इथं डिझाईनसाठी मी घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट. तर आपण एक गोळा मी हातावर मस्तपैकी गोल करून घेतला आणि वरनं आता डेसिकेटेड कोकोनट घेतले, त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक बाजू बुडवून घेतली आणि वर डिझाईनसाठी इथे मी बदाम लावलेला आहे. बघू शकता किती छान मस्त दिसते ना. तुम्ही ह्याच्या ठिकाणी कुठलीही डिझाईन केला तरी चालेल. तर आपण करणार आहोत आप्पे पात्रामध्ये, म्हणजे एका वेळेस भरपूर अशी आपली नानकेट होईल. आपण घरी करतो तेव्हा प्लेटमध्ये वगैरे करतो तेव्हा कमी नानकेटं बसतात, वेळ जास्त जातो, गॅस आपला वाया जातो. त्याच्यामुळे आप्पे पात्रात एका वेळेस 12 इतकी आपली ही नानकेटं बिस्किट होतात. त्याच्यामुळे आप्पे पात्रामध्ये करायला घ्यायची. तर बघा, एक एक करून असे मी सगळे आप्पे पात्रामध्ये नानकेटं करून ठेवते. जर तुम्हाला आणखीन कुठली डिझाईन आवडत असेल त्या प्रकारे केला तरी चालेल. तर बघा, मी ह्याला तूप वगैरे किंवा तेल अजिबात लावून घेतलेलं नाही आप्पे पात्राला. कारण हा आप्पे पात्र नॉनस्टिक असल्यामुळे ह्याला काहीच लावायची गरज नाही, सहज नानकेटं निघली जातात. तर बघा, इथं मस्त सगळी नानकेटं करून घेतलीत. आता हा आप्पे पात्र ना आपण अगोदरच तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपण आप्पे पात्र अशा प्रकारे नेऊन ठेवणार आहोत आणि झाकण ठेवूयात आपण ह्याच्यावरती आणि काहीतरी वजन ठेवायचं आणि हे आपण चांगले 18 ते 20 मिनटं इतके शिजवायचे आहेत, कारण तवा अगोदर तापलेला आहे. तोपर्यंत बघा, मी इथं चाळण घेतले, त्याच्यावरती असा बटर पेपर लावून घेतलेला आहे. म्हणजे ना ते होसपर्यंत माझी दुसऱ्या प्रकारचे सुद्धा नानकेटं करून होतील. म्हणजे कमी वेळेत दोन्ही गॅसवर मी दोन्ही शिजायला ठेवणार आहे, म्हणजे माझी पटकन नानकेटं होतील. तर आपलं जे राहिलेलं पीठ होतं तर सगळ्यांचे एकसारखे मी गोळे केलेत आणि छान असा हातावर गोळा करून घेतला, बघितलाच तुम्ही. आणि आपला जो घरातला झारा असतो त्याच्या पाठीमागच्या बाजूने अशा प्रकारे डिझाईन करायची. वर मस्तपैकी असं मी हे लावलेलं आहे बदाम. आणि बघा, इथे डिझाईन किती छान होते आपल्या नानकेटाला. घरच्या घरी वाटतंय का घरी केलेत असे नानकेटं? बघा किती छान डिझाईन होते हो घरच्या घरी. बघा, छान असे बदामाचे काप ठेवलेले आहेत आणि तीसुद्धा अशी मी नानकेटं करून घेते. आणि ह्या चाळणीचा का वापर केला आहे, तर ह्या चाळणीमध्ये भरपूर अशी नानकेटं बसतात. बघा, एकाच वेळी इथे सुद्धा भरपूर नानकेट बसलेली आहेत. आपण प्लेट वगैरे घेतो तर ह्याच्याऐवजी अशी चाळण घ्यायची आणि ह्याच्यामध्ये लवकरसुद्धा शिजतात, कारण ही स्टीलची असल्यामुळे लवकर तापली जाते. ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि हे आता मी कढई ठेवले, ह्या कढईवरती अशी चाळण नेऊन ठेवलेले आहे. तर बघा, मी तव्याचं दाखवते. गॅस एकदम बारीक आहे आणि झाकण ठेवले, वरती वजन ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला बघा, मी कढई ठेवले, आपली चाळण ठेवले, झाकण ठेवले आणि बघू शकता इथे आपले नानकेटं शिजायला लागलेत. म्हणजे दोन्ही गॅसवर दोन्हीकडे माझी नानकेटं सुरू आहेत. कमी वेळेत झटपट अर्ध्या तासाच्या आतमध्येच आपली भरपूर असे नानकेट होतात. तर बघा, मी हे ना 18 मिनटं झालीत आणि मग मी ह्याला चेक करते. ह्याच्यावरचं वजन काढलं, झाकण काढलं आणि बघू शकता कलर किती छान आला आहे.
आपल्या कोकोनट नानकेटला बघा जे आप्पे पात्रात होते ना, कारण ते आपण अगोदर ठेवले होते, तर ते आपले शिजलेले आहेत. तर ते मी खाली काढून घेतलेत. तर आता आपण हे काढायला गेलं तर निघणार नाही, कारण हे आपल्याला थंड करून घ्यायला लागेल. तर हे मी थंड करायला ठेवते. तर बघा इथे मी थंड केल्यानंतर ना हे आप्पेपात्र घेऊन आलेले आहे आणि ह्याच्यामधनं बघा सहज अशी आपली नानकेटं निघली जाते. बघा किती फुगून टम्म अशी आलेले आहे. कलर किती छान आला आहे. खरपूस अशी आपली नानकेटं भाजली गेलेली आहेत. तर आता मी सगळ्या नानकेटा ह्या अशा काढून घेते एखाद्या डिशमध्ये. तर बघा आता इथे सगळ्या पटापट अशा नानकेटा निघतात. अजिबात खाली चिटकल्या वगैरे जात नाहीत. आपण इथे बटर पेपर किंवा तेल तूप काहीच लावलेलं नव्हतं आपल्या आप्पेपात्राला, तरीसुद्धा हे अशा सहज नानकेटा निघल्या जातात. बघा किती मस्त अशा झाल्या टम्म फुगणाऱ्या. त्यामुळे नक्की एकदा तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून बघा. आणि हो, आपल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतात ना, मग आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. केलं असलं तर ठीक आहे, नसेल केले तर पटकन सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला नानकेटं बिस्किटं करून दाखवलेली आहेत. कमी वेळेत झटपट अशी, त्याला छान असं तुम्ही सपोर्ट केलेला आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. तर बघा मी अगोदरच्या आप्पेपात्रातले काढलेले आहेत आणि परत दुसरे मी नानकेटं करायला ठेवलेत आणि तसाच तो आपले आप्पेपात्र तव्यावरती नेऊन ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये जी चाळण ठेवली होती त्याच्यातले ही नानकेटं शिजलेले आहेत. आता मी थंड करायला ठेवली होती आणि बघा मी हाताने घेऊन आले आता, म्हणजे ही थंड झालेली आहेत. कारण थंड झाल्यावरच ही सहज अशी नानकेटं निघतात. तर बघा जी चाळणीमधली होती ना, त्यालासुद्धा मला कमी वेळ लागलेला आहे, म्हणजे 20 मिनटं इतकीच लागलेली आहेत. आणि इथे बघू शकता खरपूस अशी नानकेट आपली ह्या चाळणीमधले सुद्धा झालेले आहेत. कमी वेळेत झटपट अशी नानकेट होतात आणि एकाच वेळेत भरपूर असे नानकेट होतात. तर बघा चाळणीतली सुद्धा सहज निघली जातात का नाही. आता तिथली सुद्धा मी पटापटा सगळी अगोदरची नानकेटं काढून घेतली आणि जे राहिलेल्या पिठाची होती त्यातसुद्धा मी नवीन डिझाईन आणि पिस्ता लावून घेतलेत आणि ते सुद्धा शिजण्यासाठी ठेवलेत. तर बघा जी तव्यावर ठेवली होती ती सुद्धा नानकेटं तयार झालेली आहेत आणि काढून घेतली. आता बघा जेवढी आप्पेपात्रामध्ये शिजवलेली होती नानकेटं ती सगळीच तयार झालेली आहेत. आणि आता आपली कढईमधली होती ती सुद्धा नानकेटं तयार आहेत आणि आता मी तुम्हाला ट्राय करून दाखवते नेमकी ही आपली नानकेटं झालीत कशी. बघा एकदम खुसखुशीत, बघा एकदम तोंडात टाकली विरघळणारी आणि सहज हाताने असा चुरा भुगा होतो ह्याचा. बघा बरं किती छान नानकेटं झालीत का नाही. कमी वेळेत झटपट अशी नानकेटं झालीत का नाही. तर बघा 2 वाटी गव्हाच्या पिठापासून किती भरपूर अशी नानकेटं झालीत. कमी वेळेत मी झटपट अशी तुम्हाला दाखवलेत आणि बघू शकता टम्म फुगलेले. मी तुम्हाला खाऊनच दाखवते. बघू शकता आता मी एक घास खाल्ला आणि आत्म बघा मस्त खुसखुशीत अशी झाली, तोंडात टाकली विरघळणारी. गोड वगैरे बरोबर आहे, ह्याच्यात तुम्ही काहीच कमी किंवा जास्त करू नका. आणि एखादा स्टीलचा डबा घ्यायचा आणि असं याच्यामध्ये स्टोअर करून घ्यायचं. मुलांना बाहेरचा खाऊ देण्याच्याऐवजी शाळेच्या टिफिनमध्ये असू द्या किंवा रोज खाण्यासाठी घरी असू द्या, मस्त अशी टिफिनमध्ये भरून ठेवायचे आणि बघा जेव्हा हवेत तेव्हा मुलांना आपण काढून देऊ शकतो. त्यामुळे नक्की तुम्ही घरी ट्रायल करा. मग आवडली का आजची रेसिपी ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि बघा घरात अशी लहान मुलं असली की त्यांना असं खाऊ दिलात तर ते आवडीने खातात मस्त म्हणून. आणि हेल्दी पौष्टिक असं सुद्धा त्यांच्यासाठी आहे, गव्हाच्या पिठापासून आहे. नक्की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ घरी ट्राय कराल ह्याची मला गॅरंटी आहे. कारण मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीत मेजरसुद्धा अचूक सांगितलेलं आहे. मी केल्या वेळेस कपाच्या मेजरने केलं तर तेव्हा बऱ्याच जणांना समजलं नव्हतं. त्याच्यामुळे मी आता एकदम सोपं तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगितलं, म्हणजे तुमचं ह्याच्यात काहीच चुकणार नाही किंवा तुम्हाला काहीच बाहेरनं आणायला लागणार नाही. फक्त घरात गव्हाच्या पिठापासून तुम्हाला परफेक्ट अशी आणि 2 कप गव्हाच्या पिठापासून इतकी भरपूर नानकेटं. तुमचा गॅस वाचण्यासाठी काय करावं असं मी तुम्हाला परफेक्ट अशी रेसिपी दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की घरी ट्राय कराल ह्याची मला खात्री आहे. तर बघू शकता इथे एकदम खुसखुशीत नानकेटं झालीत का नाही. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि लाईक करायलासुद्धा अजिबातच विसरू नका, कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. च्या रेसिपीसोबत आज इथेच थांबूया. चला परत भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.